वडगाव तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील निवासी विद्यार्थ्यांना बॅट, लाथाबुक्क्यांनी तसेच पट्ट्याने वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मारहाण केली। या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला। यामुळे शैक्षणिक क्षेत्रासह समाजात प्रचंड खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे। या शिक्षण संकुलात इयत्ता 1ली ते 12वी व ITI असे शिक्षण दिले जाते। ही शाळा निवासी व अनिवासी असून सुमारे 1000 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत। व्हायरल झालेला व्हिडिओतील प्रकार मार्च महिन्यात घडलेला आहे। 2 दिवसांपूर्वी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला तेथील वसतिगृह निरीक्षकाने काही कारणास्तव मारहाण केली होती। याबाबत त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यानुसार वसतिगृह निरीक्षक राहुल रामचंद्र कोळी याच्यावर वडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। दुसऱ्या दिवशी या वसतिगृह निरीक्षकाला काढून टाकण्यात आले होते। दोन्ही घटना वेगवेगळ्या असून 2 दिवसांपूर्वी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर याच शाळेचा जुन्या घटनेचा व्हिडिओ शुक्रवारी सकाळी व्हायरल झाला। त्यात काही लहान वर्गातील विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून बॅट, लाथाबुक्क्यांनी तसेच पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याचे दिसत आहे। मारहाण होताना विद्यार्थी भीतीने आरडाओरडा करीत होते। त्यांचे भेदरलेले चेहरे पाहून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे। तळसंदे येथील घटनेचा आढावा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी शुक्रवारी रात्री घेतला। या घटनेतील संशयित आणि जखमी विद्यार्थी यांच्यासह त्यांच्या पालकांना पोलीस मुख्यालयात बोलावून नेण्यात आले। या दोघांकडूनही पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सुमारे 1 तास आढावा घेऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगितले। एक कोल्हापूर जिल्ह्याचे निगडीत तळसंदेचे एक शैक्षणिक संस्थांचा जे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांच्याबद्दल एकतर क्लिअर करतो की ते व्हिडिओ जे आहे जुना आहे। एप्रिल महिन्याचा तो व्हिडिओ आहे जी आम्हाला प्रिलिमिनरी जी आमची माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये एक बरेचशी अशी चुकीची पण माहिती पसरत आहे की तो काहीतरी रॅगिंगचा मॅटर आहे। तर तो पण एक क्लिअर करतो की ते वर्ष जे शैक्षणिक वर्ष होता ते संपत आलेला होता एप्रिल महिन्याचा, त्यावेळेचा तो व्हिडिओ आहे। तर ते कुठेही तो रॅगिंग वगैरेचा तो विषय नाही आहे। दुसरा विषय जे तो व्हिडिओचा पोलीस प्रशासनाने, कोल्हापूर प्रशासनाने, शिक्षण विभागाने योग्य तो दखल घेतलेला आहे। काल डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसरने पण इन्क्वायरी केली आणि त्यांची इन्क्वायरीच्या आधारे आम्ही आणखी एक गुन्हा नोंद केलेला आहे। त्यांच्यामध्ये योग्य तो आम्ही तपास करत आहोत आणि जे मुलाचं भांडण होता जे व्हिडिओचे निगडीत आहे त्यांचा पण आम्ही योग्य तो चौकशी चालू केलेली आहे। कारण ते लहान मुलाच्या दोघे बाजूला जे आहे तो मायनर मुलं आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जे बोर्डची ओपिनियन घेऊन आणि पुढची कारवाई करत आहोत। खरं तर एप्रिल महिन्यातला प्रकार आहे असं सांगितलं प्राथमिक तपासात, तेव्हा शैक्षणिक संस्थेनं परस्पर प्रकार मिटवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला म्हणायचे का शैक्षणिक संस्थेवर देखील संबंधित कारवाई केली? ते जे तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आमची कारवाई होणार आहे। तर सगळे पालकाला म्हणजे काल असं निदर्शनामध्ये आला की सगळे पालकाला पण असं आवाहन करतो की कुठेही तुम्ही पण भीतीचे बळी पडू नका। कारण बरेचसे पालकाला असा भीती असतात की आमच्या मुलाची ॲडमिशन वगैरे संस्थान रद्द करणार। तसा पण एक आवाहन करतो काय असं आढळून येत आहे तर ताबडतोब आम्हाला संपर्क करा, आम्ही पुढची कारवाई करणार आहे। आणि जे शैक्षणिक संस्थाचे प्रश्न आहेत त्यांना पण असं आवाहन करतो की तुमचे जे वॉर्डन आहे, टीचर्स आहेत त्यांच्या पण योग्य ते मार्गदर्शन करा। कारण मुलाची काळजी घेणार जबाबदारी आपली आहे। तर त्या योग्यता जे ट्रेनिंग असतील किंवा त्यांना योग्यता मार्गदर्शन आहे ते पण होणं गरजेचं आहे। तर ते पण शैक्षणिक संस्थांना असं आवाहन करतो। या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी तळसंदे येथे भेट देऊन पाहणी केली। त्यांनी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने सर्व शाळांमध्ये अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। यावेळी जिल्हा उपशिक्षणाधिकारी जयश्री जाधव व गट शिक्षणाधिकारी प्रकाश नलवडे यांनीही शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला। दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले व संजय चौगले यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन माहिती घेतली। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। याबाबत शाळा प्रशासनाच्या वतीने अध्यक्षा रुपाली पाटील यांनी विद्यार्थ्यांमध्ये मारहाण झालेला व्हायरल व्हिडिओ हा जुना असून त्याचवेळी संबंधितांवर कारवाई केली होती
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही योग्य त्या उपाययोजना केल्या असून यापुढे असा कोणताही प्रकार होणार नाही असे स्पष्ट केले. सध्या जो सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जुना आहे आणि त्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा संबंधित त्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई केलेली आहे. आणि परवा जो काही प्रकार घडला रेक्टरांच्याकडून तर त्या संदर्भात सुद्धा रेक्टरांना शाळेतून काढून टाकलेला आहे. आणि झालेला प्रकार जो आहे तो निंदनीय आहे आणि इथून पुढं ही गोष्ट होणार नाही किंवा हा प्रकार होणार नाही याची सांगून वगैरे त्यांना घरी पण आम्ही पाठवून दिलं. थोडे दिवस ते घरी होते म्हणजे बोलत नव्हते. असे हे 5-6 मुलं होती म्हणजे जे भांडण करणारे म्हणजे जे आता जे व्हिडिओ दिसते या सगळ्यांनाच आम्ही घरी घालवलं. मग थोडे दिवस घरी होते परत पालकांची रिक्वेस्ट आली की थोडं म्हणजे मुलाकडून चूक झाली हे झालं परत असं करणार नाही परत ते मुलं म्हणजे घेऊन